पुढची बातमी. सिद्धिविनायक मंदिराशेजारील 140 मराठी कुटुंब बेघर झाली आहेत. 4 वर्षापासून पुनर्वसनाच्या सगळे प्रतीक्षेत आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक जनार्दन अपार्टमेंट इथे पुरुषोत्तम वाडीतील 140 कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यामध्ये हस्तक्षेप करत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला गेला आहे. 85 आमचा मूळचा प्लॉट आहे, जिथे आम्ही पहिले सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहत होतो. हा 86 प्लॉट डेव्हलप केला, त्यावेळी तिकडचे 70 भाडेकरू जाणून बुजून 86 वर म्हणजे आमच्या ह्या ज्या बिल्डिंग आहेत तिथे आणण्यात आले. त्याच्यामुळे आमची फिजिबिलिटी अफेक्टेड झाली. आमचा प्रोजेक्टच बसत नाही. 86 वर आम्ही करायला गेलो तर आमचा प्रोजेक्टच बसत नाही आहे. हे प्रॉब्लेम्स आहेत. गेली 4 वर्ष 2022 मध्ये लोकांना C1 कॅटेगरीच्या बिल्डिंग घोषित करून बाहेर काढलं गेलंय. अजूनही लोकांना घरं दिली गेली नाही. आम्हाला फक्त मिळतात ती आश्वासनं. कोविड त्याच्या आधी होतं कोविडचा सगळा बेनिफिट घेऊन, म्हणजे अशी परिस्थिती होती की कोविड असल्या कारणाने लोकांकडे पैसाही नव्हता. बाहेर राहणार तरी कसे. खूप रिक्वेस्ट केला आम्ही, BMCला केला, बाकीच्या सगळ्या पार्टीज लोकांना केला, पण आम्हाला कोणीही सपोर्ट केला नाही त्यावेळेला. आमची लोक अजूनही बाहेर आहेत आणि आश्वासन व्यतिरिक्त आम्हाला काहीच मिळत नाही. आता ते तर आश्वासनं देत आहेत आम्हाला की तुमची फाईल आम्ही साईन करणार आहोत म्हणून. तर आत्तापर्यंत काय हे झालेलं नाही ते काय माहीत नाही. अजूनपर्यंत काय असं आश्वासनच आम्ही ऐकतोय. कोणी पॉलिटिशियन तुमच्याबरोबर असो नसो, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि अखेरपर्यंत राहणार. ही मीटिंग झाल्यानंतर 6 महिने गव्हर्नमेंटकडे 6 महिने आम्ही देतोय. 6 महिन्यामध्ये समजा रिडेव्हलपमेंट यांचा सुरू झाला नाही, म्हणजे प्रत्यक्ष सुरू झाला नाही, आश्वासन आणि हे सर्व आम्हाला काहीच नको आहे. 6 महिन्यामध्ये जर इकडे तुमचा रिडेव्हलपमेंट सुरू झाला नाही, 1956 मध्ये जसा मुंबईचं आंदोलन झाला होता तसंच तुम्हाला आंदोलन परत मुंबईकरसाठी दिसणार, हे तुम्हाला मी आश्वस्त करतो. त्यांना माहित नाही का काय चाललंय ते? 4 वर्ष कुठे आहात तुम्ही? एकदा तरी आलात? नाही आलात. फक्त निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला इकडे दिसते जनार्दन अपार्टमेंट. इतर वेळी तुम्ही कुठे आहेत? पूर्ण भारतात सौदीवरनं फोन येतात आमचे व्हिडिओ बघून लोकांचे की तुमच्या इथे काय चालू आहे इन्स्टावरती. तिकडनं जर फोन येऊ शकतो, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत? मालक लोकांच्या मागे लपले आहेत का? त्यांना कधी जागा करणार?